न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। प्रवचनकार गणेशानंद शास्त्री महाराज यांच्या शहरातील काशीदमाळा परिसरात मंगळवारपासून सुरू झालेल्या शिव महापुराण कथेला पहिल्याच दिवशी महिलांचा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आलं। भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे शहरामध्ये चांगले भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। श्री हनुमान रथोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य शिव महापुराण कथेचे दिनांक 23 एप्रिल ते दिनांक 26 एप्रिल पर्यंत काशीदमाळा कल्याण सागर शाळेच्या पाठीमागे आयोजित केले होते। हरिभक्त पारायण गणेशानंद शास्त्री महाराज यांच्या पहिल्याच कथेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती। काशीदमाळा परिसरातील भव्य मंडपात सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास गणेशानंद शास्त्री महाराज यांच्या वाणीतून शिव महापुराण कथा सुरू झाली। तेव्हा उपस्थित लक्षावधी अबालवृद्ध भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही। गणेशानंद महाराजांनी मंगळवारीच्या निरूपणात शिव महापुराण कथेची प्रस्तावना करतानाच आयोजकांचे कौतुक केले। भाविकांनी बसूनच कथेचे श्रवण केले। शेवटी सलग 4 दिवस अनुक्रमे हरिभक्त पारायण सावता महाराज वसेकर, हरिभक्त पारायण दत्त स्वरूप अप्पा बाबा महाराज, गुरुदेव खेलोबा वाघमोडे फरांडे महाराज, महंत तुकोजी बुवा यांच्यासह मान्यवरांना व्यासपीठावर निमंत्रित करून आरती करण्यात येणार आहे। तर रविवारी 28 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य दिव्य श्री हनुमान रथोत्सव सोहळा आणि भव्य मिरवणूक होणार आहे। यासाठी शिवचरणानंद सरस्वती महाराज, महंत योगी शामनाथ बाबाजी महाराज, संजय महाराज पुजारी, हरिभक्त पारायण धर्मराज सामनगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। परंडा तालुक्यातील जास्तीत जास्त भाविकांनी शिवपुराण कथेचा लाभ घेण्याचे आवाहन सकल हिंदू समाज परंडा तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।